कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे। मंगळवारी दुपारी 3 वाजता कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 26 फुटावर पोहोचली, तर जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे। दरम्यान पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे। 17 जून रोजी जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आज काही अंशी पावसाने उघडीप दिली आहे। परंतु धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने राधानगरी धरण देखील 57% भरले। परिणामी धरणातून 2500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत।